भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेजी आपल्यासोबत आहेत. ते प्रदेशाध्यक्ष पण राहिलेले आहेत. त्यामुळं राज्यातली परिस्थिती तुम्हाला चांगली माहीत आहे की जी आत्ता चालली होती की 12 आमदारांचं निलंबन केलं. पण आता निवडणूक आयोगाने सांगितलं की त्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे. काय याचे परिणाम विधान भवनामध्ये वेगवेगळ्या निवडणुकीच्या वेळी अध्यक्षपदाची निवडणूक असेल, महत्त्वाचे काय असेल त्याचा होईल? एकतर अधिवेशनाच्या तोंडावर सुप्रीम कोर्टाने ओबीसीचं आरक्षण रद्द केलं आणि त्याला कारण सांगितलं की 50% वर आरक्षण चाललं आहे. अर्थात ओबीसीचं आरक्षण रद्द करणं याला कारण आहे की राज्य सरकारनं एम्पिरिकल डाटा दिला नाही आणि त्यामुळं हे आरक्षण रद्द झालं. राज्य सरकारच्या विरोधामध्ये जनमत आहे आणि विधानसभेमध्ये विरोधी पक्षांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाची भूमिका ही सरकारपुढं मांडली. आमदार आक्रमक झाले आणि त्यामधून 12 आमदारांना निलंबित केलं. मला असं वाटतं की विधानसभेमध्ये एखादा विषय घेऊन सरकारला धारेवर धरणं आणि त्यातून आमदारांचं निलंबन होणं हे पूर्णपणानं बेकायदेशीर आहे. आता हे बेकायदेशीर झालेलं निलंबन आहे आणि पुन्हा राज्यसभेची निवडणूक आली. या निवडणुकीमध्ये मतदानाचा अधिकार त्यांना आहे, कारण पूर्व इतिहास आहे की सस्पेंड झालेले किंवा जेलमध्ये असलेल्या लोकांनासुद्धा जेलमध्ये सोडून मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्यामुळं त्यांना घटनेने दिलेले ते अधिकार आहे ते येतील आणि आपला अधिकार बजावतील. शिवसेनेनं प्रश्न उपस्थित केला आहे याच मुद्द्यावर की निवडणूक आयोग सुद्धा केंद्राच्या आदेशावर चालतंय का, संजय राऊत म्हणतात. ते जो कोणी कायद्यानं वागल त्याच्यावर अशाच प्रकारचे आरोप केले गेले. त्यांनी राज्यपाल कायद्यानं वागायला लागले तर त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली. पोलीस अधिकारी कायद्यानं वागायला लागले, भाजपशी हात मिळवणी केली. CBI असो ED असो त्यांचं ते काम करायला लागले की त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली. आता राहिला होता निवडणूक आयोगच. आता निवडणूक आयोगावर बी आरोप करून टाकलेत. म्हणजे हे सांगतील तसं करा तरच तुम्ही आमचे, नाही तर सगळेजण भाजपचे, अशी यांची भूमिका आहे. मला असं वाटतं की राज्यकर्त्यांनी सुद्धा थोडी मनस्थिती बदलली पाहिजे. अच्छा, काल तर कानाखाली वाजवायला पाहिजे विरोधकांची अशी भाषा शिवसेनेकडून करण्यात आली. शिवसेनेची भाषा आहे ती. बरं. अच्छा, दुसरा मुद्दा म्हणजेच की राज्यपालांनी पत्र लिहिलं मुख्यमंत्र्यांना की कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली आहे, बरेचसे मुद्दे आलेले आहेत, साकीनाकाची पण घटना आहे, याच्यावर विशेष अधिवेशन घ्यावं. पण उद्धव ठाकरेंनी उलट पत्र लिहिलेलं आहे की अधिवेशन घ्यायची गरज नाही. आणि तुम्ही राज्यपालांना पत्र काही आज दिलं राज्य सरकारला किंवा मुख्यमंत्र्याला असं नाही आहे. जेव्हा जेव्हा या राज्यामध्ये कुपोषण वाढलं त्याही काळामध्ये राज्यपालांनी अशा प्रकारचं पत्र राज्य सरकारला लिहिलेलं आहे. अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीच्या काळात, भूकंप झाला भूकंपाच्या काळात, जेव्हा जेव्हा कधी अशी परिस्थिती निर्माण झाली तेव्हा राज्यपालांनी अशा प्रकारचं पत्रव्यवहार हा राज्य सरकारशी केलेला आहे. आणि पत्रव्यवहार जेव्हा होतो तेव्हा राज्य सरकारने त्याच्यावर गांभीर्यानं विचार करायला पाहिजे. त्या पत्राचं उलट उत्तर देऊन प्रश्न सुटत नाही. या राज्यातली जनता येडी नाही आहे. राज्यातल्या जनतेला कळतं आहे की राज्यपालासारखा माणूस कायदा आणि सुव्यवस्थेवर जेव्हा बोलतो तेव्हा राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था खराब आहे. अच्छा, पण अधिवेशन घेणं हे गरजेचं आहे असं वाटतं का? अनेक वेळेस अनेक विषयावर अधिवेशनं घेतलेत. शिवसेनेनं सुद्धा मागणी केली बऱ्याच वेळेस की काही विषयावर अधिवेशनं घेतले पाहिजेत म्हणून. मग आज का नको अधिवेशन घेणं? यांनी सांगितलं राज्याचं अधिवेशन घेतं, हे सांगते केंद्राला अधिवेशन घ्या. राज्यपालाच्या हातात आहे का केंद्राचं अधिवेशन घेणं? यांनी केंद्राला विनंती केली पाहिजे. हे राज्यपालाला विनंती करतात की केंद्राला अधिवेशन घ्यायला लावा. राज्यपालाचा केंद्राशी संबंध काय? राज्यपाल हे राज्याचा कारभार पाहतात. राज्यपाला उलट पत्र लिहितात की तुम्ही केंद्राचं अधिवेशन घ्यायला लावा. म्हणजे काय एका पत्राच्या उत्तराला काही समर्पक उत्तर आहे काही? हे चुकीचं आहे. पण रावसाहेबजी की एकीकडे अशा पद्धतीनं हे दावे चाललेले आहेत आणि दुसरीकडे दिल्लीमध्ये सुद्धा महत्त्वाच्या बैठका येऊ घातलेल्या आहेत. उद्धव ठाकरे इथे येतील आणि अमित शहाची बैठक घेणार आहेत. तर कसं चित्र दिसतंय नेमकं विरोध? आणि ते आज नाही सांगता येणार. ते येतील आणि जेव्हा जातील तेव्हा बैठकीचं काय फलित निघतं त्याच्यावर अवलंबून राहील. तुमची एक बैठक झाली होती, कार्यक्रम झाला होता, त्यानंतर चर्चा सुरू झाली. आमची पुन्हा बैठक होणार आहे. अच्छा, कधी होणार आहे ही बैठक? ते आता निमंत्रण येणार आहे मला बैठकीचं. अच्छा, म्हणजे की वर्षावर होणार आहे का मातोश्री? ते कुठं होती सांगता येत नाही, कारण माझ्या जवळ सुद्धा काय असतंय की प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर खासदारांची एक बैठक मुख्यमंत्री बोलत असतात. बरं. आणि केंद्रामध्ये प्रलंबित असलेल्या प्रश्नावर खासदारांनी लोकसभेमध्ये चर्चा घडवून आणावी अशा प्रकारचा तो विषय असतो. पण केंद्राचे राज्याकडे काय प्रश्न पडू नयेत याच्यावर कधीच चर्चा झालेली नाही.
आणि त्यामुळं केंद्राचे अनेक प्रश्न राज्य सरकारकडे पडू नये त्यासाठी मी मुख्यमंत्र्याला भेटणार आहे. गेल्या 2 वर्षांमध्ये अशी बैठक झाली का? तुम्ही जसं म्हणलं की मुख्यमंत्री खासदारांची बैठक घेतात, होती उद्धव ठाकरेंनी घेतली का बैठक? घेतली हो. ओके. दुसरा मुद्दा म्हणजेच की आता चंद्रकांत दादा आणि शिवसेना असा वाद रंगलेला आहे. शिवसेना आता नुकसान भरपाईचा दावा ठोकणार आहे चंद्रकांत दादावर ₹1.25, कारण ते म्हणतात की त्यांची क्षमता तेवढीच आहे आणि जे चंद्रकांत दादांनी पत्र लिहिलेलं आहे शिवसेनेला उद्देशून त्याच्यावरून हा दावा ठोकला आणि खालची भाषा वापरली चंद्रकांत दादांनी, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. असं आहे, चंद्रकांत दादाची क्षमता शिवसेनेला काय माहीत. चंद्रकांत दादा या राज्याचे अध्यक्ष असताना 105 आमदार भाजपचे निवडून आले. ही दादाची क्षमता आहे. शिवसेनेचे किती आलेत, राष्ट्रवादीचे किती आले, ज्यांनी 60-60 वर्ष राज्य केलं त्यांचे किती निवडून आलेत मला सांगा ना. काँग्रेस 150 वर्षाची काँग्रेस आहे, त्यांचे किती निवडून आले. दादाची क्षमता ही पैशात मोजू नाही. दादाची क्षमता ही राजकीय ताकदीवर मोजल्या गेली पाहिजे. दादाची राजकीय ताकद या राज्यात आमदार जास्त आहे, खासदार जास्त आहे, जिल्हा परिषद सदस्य जास्त आहे, सरपंच जास्त आहे, झडपी पंचायत समिती सदस्य सुद्धा जास्त आहे, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद सगळ्यात जास्त दादाच्या ताब्यात आहे. त्यामुळे दादाची राजकीय ताकद यांच्यापेक्षा जास्त आहे. शिवसेना शब्द अवकात वापरला, मी सोप्या भाषेमध्ये क्षमता वापरला होता. त्यांना काय शब्द प्रयोग करावं हे याचा एक वर्ग त्यांच्या पक्षानं घेतला पाहिजे. अच्छा. दुसरा एक शेवटचा मुद्दा म्हणजेच की अनंत गीतेने जे वक्तव्य केलेलं आहे की शरद पवार हे आमचे नेते असू शकत नाही, राष्ट्रवादीचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. खंजीर खुपसणं, कोथळा काढणं हे शब्दप्रयोग आता वापरणं बंद झालं होती मधल्या काळात. आता हे शब्दप्रयोग पुन्हा व्हायला लागलेत. मला असं वाटतं की या तिन्ही पक्षामध्ये काही फार आलवेल चाललं आहे असं नाही. गेल्या आठवडाभरामध्ये राज्यातली स्थिती जी आहे त्यांच्यातून जे एक वाक्य निघतं आहे की शरद पवारने पाठीत खंजीर खुपसला, आम्ही कोथळा बाहेर काढला, आजी माझी यांनी झाले तर भावी, हे जे शब्दप्रयोग आहेत ना याच्यातून असं लक्षात येतं की राज्याचं जे सरकार आहे त्या सरकारमधल्या तिन्ही पक्षाचं काही फार चांगलं चाललं असं नाही. माजी केंद्रीय मंत्री आहेत आनंद गीते आणि एवढी नाराजी उघडपणे नाही. कोणत्याही शिवसैनिकाला इतक्या उघडपणानं नाराजी व्यक्त करता येत नाही जोपर्यंत श्रेष्ठीशी ते चर्चा करणार नाहीत. अच्छा, म्हणजे की याच्यामध्ये सहमती आहे असं वाटतं उद्धव ठाकरेंची? मी सांगितलंय आपल्याला, त्यातून तुम्ही अर्थ काढा कसा काढायचं. अच्छा, याचा अर्थ थेट निशाणा पवारावर आहे, कारण ते म्हणलेत की पवार आमचे गुरु नाही आहेत. नाही, मग आता ते मी सांगितलं ना की त्यांना अधिकारच नाही असं बोलण्याचा. जोपर्यंत श्रेष्ठीशी चर्चा होत नाही ते असं प्रकारचं वक्तव्य करू शकत नाही. एक शेवटचाच प्रश्न, ओबीसीच्या संदर्भामधलं जे काय अध्यादेश काढायचा आहे तो राज्यपालांनी अजूनही दाबून ठेवलेला आहे असं शिवसेनेचा आरोप आहे. शिवसेनेला राज्यपालावर आरोप करण्याशिवाय दुसरा काहीही धंदा नाही. राज्यपालाजवळ कायदेशीर बाबीची तपासणी करणारे जे काही अधिकारी असतात त्यांच्याकडे कदाचित ते तपासायला दिलं असेल. 50% आत बसून त्यांनी ते राज्यपालाकडे पाठवलेलं असेल. कायद्याच्या चौकटीत असेल तर राज्यपाल त्यावर सही नक्कीच करतील, आम्हाला खात्री आहे. बिलकुल, धन्यवाद चर्चा केल्याबद्दल. कायदेशीर चौकट असेल आणि संपूर्ण तपास झाल्यानंतर, माहिती घेतल्यानंतर, कायदेशीर सल्ला घेतल्यानंतरच या संदर्भाचा निर्णय घेण्यात येईल. परंतु आनंद गीतेने जे वक्तव्य केले त्या पाठीमागे नक्कीच उद्धव ठाकरे यांचा हात आहे. कॅमेरामॅन राजेश रामराज शिंदे, झी मीडिया, दिल्ली. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे